नमस्कार, मी प्राध्यापक संतोष थोरात. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकरण क्रमांक 2 मधील जो आपला भाग शिल्लक आहे अभ्यासायचा तो म्हणजे नियंत्रण व्यवस्थापन जे कार्य आहे नियंत्रण त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्यामध्ये आपण सुरुवातीला नियंत्रण म्हणजे काय, त्यानंतर नियंत्रणाचे व्याख्या आणि सरतेशेवटी नियंत्रणाचे महत्त्व अभ्यासणार आहोत. एक एक भाग घेऊया. सर्वप्रथम आपण अभ्यासूया नियंत्रण म्हणजे काय. नियंत्रण कंट्रोल हा शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात किंवा व्यवहारात वारंवार वापरतो. परंतु जो अर्थ आज आपल्याला शिकायचा आहे किंवा जी संकल्पना आपल्याला शिकायची किंवा ज्या व्याख्येतून आपण आज नियंत्रण ही संकल्पना जाणून घेणार आहोत, खरंच आपण त्याच अनुषंगाने आजवर नियंत्रण शब्द वापरत आलो का हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल. नियंत्रण म्हणजे काय आपण एकदम मर्यादित अनुषंगाने अभ्यासतो. नियंत्रण म्हणजे आपल्याला असं वाटतं की ज्यावेळेस एखादी कृती आपल्याला आपल्या नियंत्रणामध्ये असते किंवा आपल्याला वाटतं ती थांबावी किंवा तिला मर्यादित करावं आणि ती मर्यादित होते, त्यावेळेस आपल्याला वाटतं की त्यावर आपलं नियंत्रण आहे. म्हणजे प्रामुख्यानं नियंत्रणाच्या संकल्पनेत आपण समजा उदाहरणार्थ सायकल चालवत असताना आपल्याला वाटतं की सायकल थांबवायची आणि आपण ब्रेक दाबतो आणि ब्रेक दाबल्यानंतर सायकल प्रत्यक्षात थांबते देखील, तर आपण म्हणतो सायकल नियंत्रणात आहे. परंतु त्यामध्ये एक दुसरी देखील घटना घडते जिच्याकडे आपलं लक्ष जात नाही. म्हणजे घडतं असं की सायकल चालवत असताना आपलं एक उद्दिष्ट तयार होते म्हणजे सायकल थांबवणं आणि त्यानंतर आपण एक कृती करतो ती आहे ब्रेक दाबण्याची आणि प्रत्यक्षात सायकल ब्रेक दाबल्यानंतर थांबते. म्हणजे आपलं उद्दिष्ट होतं सायकल थांबवणे आणि ब्रेक दाबणे ही कृती केल्यानंतर सायकल थांबते आणि ह्या दोन गोष्टींची आपण काय करतो तुलना करतो. उद्दिष्ट आहे सायकल थांबवणे आणि कृती झाली ब्रेक दाबणे, तदनंतर प्राप्त झालेली गोष्ट म्हणजे सायकल थांबली. उद्दिष्ट आणि प्रत्यक्षात झालेली कृती याच्यामध्ये आपल्याला काय सापडले, साम्यता सापडली आणि हे शोधण्याची वृत्ती म्हणजेच काय नियंत्रण आहे. आणि आपल्याला व्यवस्थापनामध्ये देखील वेगवेगळ्या कृती पार पडत असताना वेगवेगळी कार्य पार पडत असताना अशा नियंत्रणाच्या प्रक्रियेला सामोरं जावं लागतं. उदाहरणार्थ एखादं उत्पादन आपण तयार केलं, ते उत्पादन तयार करताना त्याचे काही मानकं किंवा काही निकष आपण ठरवले की हे उत्पादन आपल्याला इतक्या वजनामध्ये हवं, आकारमान त्या उत्पादनाचा असा असावं, त्याचा दर्जा विशिष्ट प्रकारचा असावा, अशी जी काही मानकं किंवा जी काही निश्चित त्या उत्पादनाची आपण वैशिष्ट्य ठरवली, प्रत्यक्षात तयार झालेलं उत्पादन त्या निकषांशी त्या मानकांशी मिळतं जुळतं आहे किंवा नाही हे आपल्याला सरतेशेवटी तपासावं लागतं आणि त्याच कृतीला आपण काय म्हणतो नियंत्रण म्हणतो. आणि आता आपण या अर्थ आपल्याला आता समजून घेतल्यानंतर आपण आता पुढचा भाग बघणार आहोत, तो आहे नियंत्रणाची व्याख्या. वेगवेगळ्या व्याख्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे, परंतु फिलिप कोटलरांची व्याख्या बऱ्यापैकी आपल्या अर्थाशी किंवा आपण जाणून घेतलेल्या माहितीशी मिळती जुळती वाटते, म्हणून आपण ती व्याख्या अभ्यासूया. फिलिप कोटलर काय म्हणतात व्याख्येत? फिलिप कोटलर म्हणतात प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी पार पाडलेल्या प्रक्रियांचा संच म्हणजे नियंत्रण होय. काय म्हणतात फिलिप कोटलर? प्रत्यक्ष परिणाम आणि अपेक्षित परिणाम हे जास्तीत जास्त जवळ आणण्यासाठी पार पाडलेल्या प्रक्रियांचा संच म्हणजे नियंत्रण होय. बघा की जेव्हा आपण एखादी कृती करतो ती कृती पार पाडताना काहीतरी उद्दिष्ट असतं आपल्याला. प्रत्यक्षात त्या कृतीनंतर ते उद्दिष्ट आपलं पूर्ण झालं की नाही हे आपल्याला तपासावं लागतं, याची आपल्याला चाचपणी करावी लागते. त्याशिवाय संघटनेचे हेतू साध्य झाले किंवा नाही हे आपल्याला समजणार नाही. किंबहुना ते हेतू साध्य करण्यात आपण कमी पडलो का, किती कमी पडलो, काय काय कारणं होती की ज्याच्यामुळे आपण त्या उद्दिष्ट त्या प्रमाणात साध्य करू शकलो नाही याची आपल्याला कधीही माहिती होऊ शकत नाही. त्याच्यामुळं कृती पार पाडल्या गेल्यानंतर सरतेशेवटी झालेल्या कृती आणि अपेक्षित कृती यामध्ये आपल्याला तुलना करणं क्रमप्राप्त असतं आणि तेच नियंत्रणातून होतं. म्हणून अनेकदा एखादी सोपी व्याख्या आपण आणखी करू शकतो. उदाहरणार्थ अपेक्षित कार्य आणि प्रत्यक्षात झालेल्या कार्यांची तुलना करणं, तुलना करून दोष शोधणं आणि दोष असल्यास ते दूर करणं याला देखील आपण नियंत्रण म्हणू शकतो. व्याख्येत आपण दोष शोधण्याची प्रक्रिया आणि दोष दूर करण्याची प्रक्रिया या दोन बाबींचा देखील समावेश केला. बाकीची व्याख्या ही फिलिप कोटलरांशी मिळतीच होते. तर या अशा प्रकारे आपण व्याख्या तयार करू शकतो. थोडक्यात आपल्याला लक्षात धरायचं आहे की नियंत्रण म्हणजे काय, तर आपल्याला काय अपेक्षित होतं एखादी गोष्ट करताना आणि प्रत्यक्षात काय झालं. उदाहरणार्थ तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला अपेक्षित होतं की तुम्हाला 75% पडावेत आणि प्रत्यक्षात तुम्हाला 75%च पडले. याचा अर्थ तुम्ही जे काय अपेक्षित उद्दिष्ट होतं ते साध्य केलं, प्रक्रियेमध्ये नियंत्रण आहे. कदाचित असंही होईल की तुम्ही 75%ची अपेक्षा धरली आणि तुम्हाला पडले मात्र 80%. म्हणजे
तुमच्या अपेक्षित उद्दिष्टापेक्षा तुम्ही अधिकचं जास्त कार्य केलं. कदाचित असंही होईल की तुम्ही अपेक्षित धरलं 75% आणि पडले मात्र 70%. याचा अर्थ तुम्ही तुमच्या नियंत्रणामध्ये ती कृती नव्हती, त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता पडल्या. म्हणजे की काय चुकलं बुवा, कोणत्या विषयात आपण कमी पडलो, कोणत्या, मग आपण त्याची चर्चा करायला लागतो. नाही इथं आपलं एक उत्तर चुकलं होतं, तिथं आपण सविस्तरपणे लिहू शकलो नाही. मग ते दोष आपल्याला समजतात आणि पुढच्या वेळेस आपण ते दोष दूर करतो, म्हणजे जेणेकरून आपली पुढील शैक्षणिक उद्दिष्ट किंवा अभ्यासाची उद्दिष्ट प्राप्त होतील. तर या प्रकारे ही नियंत्रण प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेचा आपल्याला आता तिसरा भाग अभ्यासायचा आहे, तो आहे नियंत्रणाचे महत्त्व. तर एकूण 10 महत्त्व आहे. एक महत्त्व आपण अभ्यासात अतिशय सोपे आहेत. सर्वात पहिलं महत्त्व सांगितलंय ते आहे संघटनेची उद्दिष्टे पूर्ण करणे किंवा नियंत्रणाची प्रक्रिया संघटनेची उद्दिष्ट पूर्ण करतं. संघटनेची उद्दिष्ट नियंत्रणाची व्याख्याच ही सांगते की अपेक्षित कार्य आणि प्रत्यक्षात कार्य यांची तुलना करणं. तर बघा, नियंत्रणामुळे काय होतं की ज्यावेळेस एखादी कृती घडते त्या कृतीची चाचपणी होते. ज्या कृतीची चाचपणी होतच नाही, म्हणजे उदाहरणार्थ बघा की तुम्ही एखादा पेपर लिहिला आणि पेपर लिहिल्यानंतर तो माझ्याकडे तपासायला आला. तपासायला आल्यानंतर मी तो तपासल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की बाबांनो, तुम्हाला 25 पैकी 20 मार्क पडले, 21 पडले, 22 पडले, 24 पडले, 25 पडले, काय असेल ते. परंतु ही चाचपणी होते आणि त्या चाचपणीमुळे काय होतंय, आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायला लागतो. ज्या वेळेला एखाद्या कृतीची चाचपणीच होत नाही तर साहजिकता आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता येत नाही. आपल्याला हे प्रकरण शिकल्यानंतर काय समजावं हे जे आपण गृहीत धरतो ते प्रत्यक्षात ते समजलं किंवा नाही हे आपल्याला समजत नाही. किंबहुना ह्या प्रकरणानंतर किंवा विशिष्ट एखाद्या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला कोणकोणत्या बाबी समजायला हव्यात, कोणकोणत्या गोष्टी आपल्या ज्ञानामध्ये वाढ व्हायला हवी, हे जे काही आपण गृहीत धरतो ते प्रत्यक्षात होत नाही. तर नियंत्रणामुळे काय होते की प्रत्यक्षात एखादी कृतीपासून जी काही ध्येय उद्दिष्ट आपण गृहीत धरले आहे ती प्राप्त झाली किंवा नाही, किंवा ती आपण मिळवली की नाही, याची चाचपणी करण्याची सोय किंवा त्या प्रकारची जागा नियंत्रणाच्या प्रक्रियेमध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण केलेल्या कृती ज्या काय असतात तर ते शेवटी तर तपासले जातात. त्यामुळे प्रत्येकजण अधिक प्रभावीपणे ते कार्य पार पाडत असतो. त्यामुळं संघटनेला प्रत्यक्षात स्वतःची ध्येय किंवा उद्दिष्ट पूर्ण झाली की नाही याची तपासणी करता येते. काही दोष असले तर ते दोष आपण दूर करतो आणि भविष्यात मात्र पुन्हा ती ध्येय उद्दिष्ट प्राप्त करताना ती अधिक दर्जेदारपणे किंवा अधिक प्रभावीपणे किंवा अधिक योग्यपणे आपण ती ध्येय उद्दिष्ट कशी पूर्ण करू शकतो याबाबतची आपण जास्तीची खातरजमा त्या प्रक्रियेमध्ये करत चालतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं ध्येय उद्दिष्टाची पूर्तता किंवा पूर्णता झाली किंवा नाही, किंवा ती राहिली असेल तर ती भविष्यात अधिक सक्षमतेने कशी पूर्ण करून घेता येईल याबाबतच्या सर्व काही गोष्टी ज्या आपल्याला नियंत्रणाच्या प्रक्रियेतून समजतात. आणि नियंत्रणाची प्रक्रिया नसते तर मात्र त्या गोष्टी समजून घेणं किंवा त्या माहिती करून घेणं यामध्ये फारशा अडचणी आपल्याला आलेल्या दिसल्या असतात. दुसरा मुद्दा महत्त्वाअंतर्गत सांगितलाय तो आहे संसाधनांचा पर्याप्त वापर. जे काही संसाधनं, मग ती मानवी असू द्या किंवा भौतिक, पुन्हा एकदा आठवण करून देतो, खूप काळ झाला हे शब्द वापरून. मानवी संसाधनं म्हणजे कर्मचारी आणि भौतिक संसाधनं म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी येतात. पैसा येतो, भांडवली वस्तू येतात, म्हणजे उदाहरणार्थ यंत्रसामुग्री असेल, जमीन असेल, कच्चा माल असेल, वेगवेगळा. तर ही जी काही भौतिक संसाधन आणि मानव संसाधन आहेत या संसाधनांचा पर्याप्त वापर नियंत्रणामुळे होतो किंवा नियंत्रण प्रक्रियेमुळे होतो असं या ठिकाणी सांगितलंय महत्त्वामध्ये. कसा होतो तर बघा, मी ज्यावेळेस एखादी कृती पार पाडतो मनुष्य म्हणून, किंबहुना ती कृती पार पाडण्यासाठी जे घटक मी वापरतो, सरतेशेवटी ह्या सर्व गोष्टींना वापरल्यानंतर प्रत्यक्षात ध्येय उद्दिष्ट पूर्ण झाली किंवा नाही याची चाचपणी होणार आहे. त्यामुळं मी त्या स्वतःच्या ऊर्जेला, स्वतःच्या क्षमतेला किंवा जी काही घटक मी त्या ठिकाणी वापरतोय ती ध्येय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते अधिक योग्यतेने कशी वापरलेली याची काळजी घेतो. कारण मानक किंवा त्या प्रकारची ज्या काही सिम्पटम्स आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या सांगितलेल्या असतात की हे असंच करायचं आहे. त्यामुळे साहजिकता सरतेशेवटी आपल्याला सांगितल्याप्रमाणेच आपण काम करायला लागतो. नियंत्रणाच्या प्रक्रियेमुळे तो आपल्यावर ती आपली जबाबदारी होते की आपल्याला ठरवल्याप्रमाणे काम करावं लागेल, जेणेकरून काम झाल्यानंतर ते तपासलं जाणार आहे किंवा ते काम त्या मानकानुसार झालं किंवा नाही किंवा निकषानुसार झालं किंवा नाही याची चाचपणी होणार आहे. त्यामुळे साहजिकता प्रत्येक कर्मचारी अधिक योग्यतेने आपल्यातल्या कमतरतांवर मात करून सांगितल्याप्रमाणे, ठरवलेल्या मानकांप्रमाणे, ठरवलेल्या वैशिष्ट्यांप्रमाणे, गुणधर्मांप्रमाणेच काम करत असतो. त्यामुळे काय होतं की त्या कर्मचाऱ्याचे श्रम म्हणा किंवा त्या श्रमावर खर्च होणारा पैसा असेल किंवा
कच्च्या मालावर खर्च होणारा पैसा असेल, इंधनावर खर्च होणारा पैसा, यंत्रसामुग्रीवर, इतर ज्या काही सर्व बाबीवर जो काही वेगवेगळी संसाधन आपण पैशाच्या स्वरूपात असू द्या, ती भौतिक झालं, परंतु मानवी संसाधन असतील, ही जी काही वेगवेगळी संसाधन आहे ती आपसुकच काय होतात की त्या दर्जानं किंवा क्षमतेनं वापरले जातात. कारण आपल्या नियंत्रणामध्ये काय करायचं की आपल्याला आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचंय आणि त्या पोहोचण्याची जी काही जबाबदारी त्या कर्मचाऱ्यावर किंवा त्या संसाधनांचा वापर करणाऱ्या घटकावर असते. त्यामुळे तो घटक साहजिकता स्वतःच्या क्षमतेचा आणि संघटनेतील संसाधनांचा अधिक योग्यतेने वापर करतो, जेणेकरून आपण आपल्या उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकू. तिसरं महत्त्व या ठिकाणी सांगितलंय मानकांची अचूकता, मानक, स्टँडर्ड्स. बघा, कोणतीही कृती करताना तिचा दर्जा ठरवणं अपेक्षित असतं, स्टँडर्ड ठरणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे ती कृती झाली किंवा नाही हे मग आपल्याला तपासता येईल. उदाहरणार्थ समजा साधं आहे, तुम्ही रिकाम्या जागा आलात, तुम्हाला प्रश्नपत्रिकेत रिकाम्या जागा, तर त्याचं निश्चित उत्तर माहीत आहे, त्यामुळं ते तसंच उत्तर तुम्ही लिहिलं की नाही हे तपासता येतं. उदाहरणार्थ एखादी कृती ज्याचं उत्तरच नाही किंवा ज्याचे साचाच माहीत नाही कुणाला, तर मग त्याची तुलना नेमकी कशाची करायची हा प्रश्न निर्माण होतो. या ठिकाणी काय असतं की नियोजन प्रक्रियेमध्ये किंवा वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये प्रत्येक कामाची मानकं ठरतात, प्रामुख्याने नियोजन प्रक्रियेत, आणि ती मानकं ठरल्यामुळे नियंत्रण प्रक्रियेत आपल्याला काय करायचं असतं तर त्या मानकांप्रमाणे काम झालं किंवा नाही याची आपल्याला तपासणी करायची असते. ज्यावेळेस आपण नियंत्रण प्रक्रियेमध्ये त्या गोष्टीची किंवा झालेल्या कृतीची आपण चाचपणी करायला सुरुवात करतो, त्याच वेळेस त्या कृतीच्या चाचपणीबरोबर त्या मानकांची अचूकता देखील अधिक स्पष्ट व्हायला लागते. अनेकदा असं होतात की आपण जी काही मानकं ठरवतो ती प्रत्यक्षात पार पाडताना खूप अडथळे येतात. त्यावेळेस आपल्याला अनेकदा काय करावं लागतं की त्या मानकांमध्ये काहीतरी कॉम्प्रोमाइजेस किंवा त्याच्याशी काहीतरी जुळून घेण्याची एक प्रवृत्ती आपल्याला आणावी लागते. म्हणजे काही वेळेस काही गोष्टी इतक्या सूक्ष्म असतात की तितक्या सूक्ष्म पातळीला जाऊन त्या अर्जित करणं किंवा त्या सूक्ष्म पातळीला जाऊन ती गुणवत्ता मिळवणं कदापि शक्य होत नाही. आपण ती स्टँडर्ड ठेवतो, ती मानकं आपण निश्चित करतो, परंतु हे आपण गृहीत धरून चालतो की तितकीच त्याच प्रमाणात किंवा तितक्याच एक्झॅक्ट पॉईंटला आपल्याला ती मानके मिळणार नाहीत. म्हणजे आपण ज्या वेळेला आपण झालेली कृती तपासतो त्यावेळेस त्या कृतींच्या योग्यतेबरोबर त्या मानकांची देखील योग्यता अप्रत्यक्षरित्या आपण तपासत असतो. ज्यावेळेस कृती चुकतात तर साहजिकता आपण मानकांवर देखील एकदा चर्चा करायला लागतो की मानकांमध्ये अनेकदा असं होत नाही की प्रत्येकच वेळेस कृती चुकल्या, काही वेळेस मानकांमध्ये देखील अनेकदा अयोग्यता राहतात किंवा मानकं ही अवास्तव होऊन जातात आणि त्यामुळं त्या कृती त्या दर्जाने पार पाडणं शक्य होत नाही. म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की अकाउंटमध्ये 105 मार्क पाडा, तर हे जे काही मानक आहे किंवा हे जे काही स्टँडर्ड आपण ठरवतोय ते इतकं अवास्तव आहे की काही केलं ते होणार नाही. म्हणजे फार तर फार ते काय होऊ शकतं की 100 होऊ शकतं, परंतु ते सुद्धा कित्येकांना शक्य होईल तो पुढचा भाग आहे. परंतु एखादा खूपच अतिरिक्त कष्ट घेतलं तर तो 100 जाऊ शकतो, परंतु 105चं जे काही मानक ठरलंय ते कधी प्राप्त करणं शक्य होणार नाही. म्हणजे ते मानक अचूक आहे, म्हणजे सॉरी त्या मानकामध्ये काहीतरी त्रुटी आहे. तर ते असे अनेकदा अशी मानकं काही वेळेस संघटनेमध्ये असू शकतात की जी प्राप्त करणं किंवा त्या पॉईंटपर्यंत जाणं शक्य होणार नाही. त्यामुळं ज्या वेळेला आपण नियंत्रणातून घडणाऱ्या कृतींची आपण चाचपणी करतो, त्याचा दर्जा किंवा ती मानकांशी जुळवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याच वेळेला आपण मानकं देखील किती योग्य किंवा किती पद्धतशीर किंवा सापेक्ष आहेत याची देखील आपण चाचपणी करत असतो. पुढचं जे काही महत्त्व सांगितलंय ते कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. चौथं महत्त्व आहे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देणे. नियंत्रणाच्या कृतीमध्ये प्रोत्साहनाला जागा आहे. कशी आहेत समजून घ्या. तर नियंत्रणाची जी काही कृती आहे ती कृती काय करते का घटकाला त्या अपेक्षित दर्जापर्यंत जायला प्रवृत्त करते. मग तो दर्जा प्राप्त करण्यासाठी या प्रोत्साहनपर साधनांचा वापर केला जातो. मी सांगितलं प्रोत्साहन 2 प्रकारचे असतात, ज्याला आपण प्रलोभनही म्हणू शकतो. एक आहे आर्थिक आणि दुसरं आहे आर्थिकेतर. आर्थिक प्रोत्साहनामध्ये काय येतं की पैशाशी निगडीत बाबी येतात, पगारात वाढ म्हणा किंवा पदोन्नतीतून अतिरिक्त उच्च पगारावर काम करण्याची संधी म्हणा, बोनस देणं म्हणा, वेगवेगळे आर्थिक भत्ते देणं म्हणा, कर्मचाऱ्याला बक्षीस देणं म्हणा आर्थिक स्वरूपाची. आणि आर्थिकेतर प्रोत्साहनामध्ये शाबासकी म्हणा, अनेकदा त्यांचा सत्कार करणं म्हणा किंवा त्यांच्या कामाचं कौतुक करणं यासारख्या गोष्टी आर्थिकेतर प्रोत्साहनामध्ये येतात. तर अशा वेगवेगळ्या प्रोत्साहनपर साधनांचा वापर करून आणि वेगवेगळे घटक किंवा प्रत्येक व्यवस्थापक कर्मचाऱ्यांना किंवा काम करणाऱ्या घटकाला
त्या दर्जापर्यंत किंवा त्या मानकापर्यंत जाऊन काम करण्यासाठी काय करतो, प्रेरित करत असतो. आणि या कृतीमुळे घटक प्रेरित होतात आर्थिक प्रोत्साहनामुळे, आर्थिकेतर प्रोत्साहनामुळे आणि ठरवलेली उद्दिष्टापर्यंत, ठरवलेल्या मानकापर्यंत स्वतःची कृती नेण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे नियंत्रणाच्या कृतीत प्रोत्साहनाला देखील जागा आहे किंवा प्रोत्साहनाला देखील वाव आहे, असं आपण त्याच्या चौथ्या महत्वामध्ये म्हणू शकतो. पाचवं महत्व त्या ठिकाणी सांगितले सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. सुसूत्रता आणि शिस्तीची हमी. सुसूत्रता म्हणजे एखादी गोष्ट एकदम व्यवस्थित किंवा पद्धतशीरपणे घडणे, त्याला आपण सुसूत्रता म्हणतो. आणि शिस्त ही कामाच्या ठिकाणी ठरवलेली नियमावली किंवा त्या कामाच्या ठिकाणी वागण्याची एक व्यवस्थित अशी पद्धती किंवा आचारसंहिता असं आपण म्हणू शकतो. ध्यानात घ्या की ठरवलेली उद्दिष्ट त्याच वेळेस प्राप्त होतील ज्यावेळेस काम पद्धतशीरपणे होईल, किंवा ठरवलेली उद्दिष्ट त्याच वेळेस प्राप्त होईल ज्यावेळेस कर्मचाऱ्यांच्या कामाच्या कृतीमध्ये शिस्त असेल. परंतु ज्या वेळेला कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये बेशिस्त असेल किंवा अशाही कृती त्या करतील ज्याचा त्याच्या कामाशी काही संबंध नाही, ज्याला आपण अनावश्यक हालचाली म्हणतो फ्रेडरिक टेलरांच्या भाषेत, तर अशा ज्या काही गोष्टी असतात त्या दूर सारल्यामुळे किंवा अशा अनावश्यक हालचाली, त्याला पुस्तकामध्ये अव्यावसायिक हालचाली किंवा कृती असा शब्दप्रयोग वापरला, तर या साऱ्या गोष्टी कामातून दूर झाल्यामुळे साहजिकच तो दर्जा, ती गुणवत्ता प्राप्त करणं सोपं होतं. अभ्यास करताना उदाहरणार्थ तुम्ही वारंवार मोबाईलच्या सानिध्यात आहात किंवा वारंवार टीव्ही बघतात, ह्या झाल्या अभ्यासामध्ये येणारे अडथळे. तर त्या अभ्यासातील हे अडथळे जर तुम्ही दूर करू शकलात तरच तुम्ही तुमच्या अभ्यासातून जी काही ध्येय उद्दिष्ट अपेक्षित ठेवलेली ती प्राप्त करू शकतात. तर हे केव्हा घडेल, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या अभ्यासात काय आणाल, सुसूत्रता आणाल, शिस्त आणाल. तर नियंत्रण देखील हेच करतं की ध्येय उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना ती शिस्त बाळगणं, ती शिस्तीचा अवलंब करणं, कामामध्ये एक सुसूत्रता आणणं, त्या पातळीला जाऊन ती शिस्त अंगी बाळगून कामं करून घेतली जातात की जेणेकरून अपेक्षित कार्य जी काय आहेत ती साध्य होतील किंवा आपली झालेली कार्य उद्दिष्टांशी मिळती जुळती असतील. सहावं जे महत्व त्या ठिकाणी सांगितलंय ते आहे समन्वयाची सुविधा, समन्वय साधणं. समन्वय हा शब्दप्रयोग आता तुम्हाला व्हिडिओमध्ये बरं अंतर पडल्यामुळे तुम्हाला विस्मरणात गेला असेल, पुन्हा एकदा आठवण करून देतो. समन्वय कशाला म्हणतात? समन्वय हे वेगवेगळ्या वाटणाऱ्या कृतीमध्ये काय केला जातो, एकजीवपणा निर्माण केला जातो, त्याला आपण काय म्हणतो थोडक्यात समन्वय. तर समन्वय साधण्याची किंवा समन्वय साध्य करण्याची सुविधा देखील नियंत्रणामध्ये आहे. बघा, शेवटच्या पातळीला ज्यावेळेस आपण नियंत्रण करतो म्हणजे आपण झालेली कृती आणि अपेक्षित कृती आणि प्रत्यक्षात झालेली कृती यांची तुलना करायला लागतो. आणि तुलना केल्यानंतर समजा आपल्याला त्यामध्ये काही दोष जाणवले, म्हणजे ती कृती समजा त्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही, मग आता ते दोष सापडल्यानंतर ते दोष कोणत्याही पातळीत असू शकतात. उदाहरणार्थ ते दोष कदाचित नियोजनातही असतील, कदाचित ते दोष संघटनेमुळे झाले असतील, कदाचित ते दोष कर्मचारी व्यवस्थापनातील कृतीमुळे झाले असतील, कदाचित ते निर्देशनामुळे झाले असतील. तर अशा वेगवेगळ्या पातळीत ते दोष आहे. मग ज्यावेळेस आपल्याला आता ते दोष दूर करायचे त्यावेळेस आपल्याला सगळ्या पातळ्यांशी पुन्हा जुळून घ्यावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ तो दोष नियोजनात झाला तर पुन्हा त्या नियोजनाप्रमाणे संघटन पातळीत बदल होतील, त्यानंतर त्याप्रमाणे कर्मचारी व्यवस्थापनात होतील, त्याप्रमाणे निर्देशनात होतील, किंवा संघटन कार्यात तो दोष राहून गेला तर ते पुन्हा पुढील पातळ्यांमध्ये आपल्याला ते जुळवून घ्यावं लागतं. म्हणजे तो दोष दूर करण्यासाठी आपल्याला पुन्हा सगळ्या पातळ्यांचं सहकार्य अपेक्षित असतं. त्या पातळीत तो दोष निस्ता दूर करून फायदा नाही, तर त्या दोषानुसार पुढील कामामध्ये जे देखील बदल अपेक्षित आहे ते देखील बदल आपल्याला साध्य करून घ्यावे लागतात. आणि या प्रकारे तो समन्वय साध्य होतो. म्हणजे ज्यावेळेस दोष राहतात याचा अर्थ कुठं ना कुठं आपले समन्वय साध्य करण्यात आपण कमी पडलो. ज्यावेळेस आपण तो दोष दुरुस्त करतो नियंत्रणामुळे त्यावेळेस तो राहिलेला किंवा तुटलेला समन्वय आपण काय करतो, जोडून घेतो. त्यामुळं समन्वयाची सुविधा देखील नियंत्रणाच्या कार्यात आहे असं आपल्याला ठामपणे सांगता येईल. पुढचा मुद्दा सांगितला आहे मानसिक दबाव. मानसिक दबाव मानसशास्त्रीय भूमिका या ठिकाणी नियंत्रणातून पार पाडता येते असं म्हटलंय. बघा कसं समजून घ्या, ज्या वेळेस मी एखादी कृती करतोय, ती कृती कोणीतरी बघतंय, मी केलेली कृती कोणीतरी तपासणार आहे, याची जाणीव माणसाला अधिक सक्षमपणे काम करायला भाग पाडते. म्हणजे बघा, वर्गात मी अनेकदा म्हणतो की 25 पैकी 15 मार्क पाडा, त्यामुळे साहजिकता तुम्हाला पेपर सोडवताना तो दबाव असतो, ती भीती असते की आपला पेपर तपासला जाईल, आपल्याला 15 मार्क पडले पाहिजे. आणि ही जाणीव काय करते, तुम्हाला अधिक आणि अधिक आणि अधिक योग्यतेने काम करायला प्रवृत्त करते. परंतु आपण केलेलं काम कोणी तपासणारच नाही. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही पेपर आले, मी म्हणलो तुम्हीच तपासा, तुम्हालाच मार्क द्या, तर
त्या पेपरविषयी किंवा ते पेपर सोडवण्याविषयीची जी काही मानसशास्त्रीय दबाव तुमच्यावर असतो तो राहणार नाही. नियंत्रणात नेमकी ते होतं. नियंत्रणात काय होतं की तुम्ही एक काम करताय, पण ते काम झालं आणि फेकून दिलं असं होणार नाही, किंवा ते काम झालं आणि लगेच ते मान्य झालं असं होणार नाही. तर ते काम झाल्यानंतर त्याची काय होणार, चाचपणी होणार. ते काम बरोबर केलंय की नाही, त्यामध्ये काही चुका राहिल्या का, त्यात काही त्रुटी राहिल्या का, त्या त्रुटी तपास जातील का, जिथं आपल्या त्रुटीमुळे आपल्या पगाराची कपात होऊ शकते, आपल्याला दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. यासारखी भीती कर्मचाऱ्याला त्या पातळीला किंवा त्या क्षमतेला काम करण्यासाठी प्रवृत्त करत असते. आणि ही एक महत्त्वाची बाब त्या ठिकाणी मानसशास्त्रीय दबावाअंतर्गत आपण शिकू शकतो की कर्मचाऱ्याला तो मानसिक दबाव त्या ठिकाणी निर्माण होतो की त्याला त्या पातळीला किंवा त्या गुणवत्तेला काम करत राहावं लागतं. त्यासाठी त्याला कुणीतरी प्रत्यक्षात भीती दाखवली पाहिजे असं काही गरज नाही. त्यावेळेस त्याचं स्वतःचं मन त्याला सांगत असतं की तुला त्या पातळीला जाऊन किंवा त्या दर्जाला जाऊन निश्चितपणे काम करावं लागेल. तर ही एक महत्त्वाची बाब त्या ठिकाणी सांगता येईल. पुढचं महत्त्व त्या ठिकाणी सांगितलंय संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. संघटनात्मक कार्यक्षमता आणि प्रभावशीलता. साहजिकता ज्या ज्या वेळेला एखादी कृती दर्जाप्रमाणे घडते, साहजिकता ज्या ज्या वेळेला एखादी कृती गुणवत्तेप्रमाणे घडते, त्या त्या वेळेला साहजिकता प्रत्येक कारण, याला प्रामुख्यानं कारण काय असू शकतं की प्रत्येक व्यवस्थापक अधिक प्रभावीपणे काम करतोय. स्वतःची कार्यक्षमता आणि स्वतःची गुणवत्ता कामाच्या ठिकाणी तो सिद्ध करण्यासाठी अतिरिक्त मेहनत घेतोय. जोवर तो त्याची गुणवत्ता, कार्यक्षमता किंवा मेहनत घेत नाही तोपर्यंत अपेक्षित कार्य आणि प्रत्यक्षात झालेलं कार्य यामध्ये साम्यता आढळणार नाही. यामध्ये वारंवार दोष सापडतील. ज्या ज्या वेळेला तो गुणवत्ता कमी दाखवेल, ज्या ज्या वेळेला तो मेहनत कमी घेईल, ज्यावेळेस तो कामातील प्रभावीपणा सिद्ध करणार नाही. त्यामुळे नियंत्रणामुळे अप्रत्यक्षरित्या आपल्याला याची देखील जाणीव होते की ज्या ज्या वेळेला नियंत्रण केल्यानंतर आपल्याला समजतं की आपली ध्येय उद्दिष्ट पूर्ण झाली, आपल्याला अपेक्षित असलेली ध्येय उद्दिष्ट आपण प्राप्त करून घेतली, त्या त्या वेळेला आपल्याला याही गोष्टीची शाश्वती प्राप्त होते की काम करणारा व्यक्ती, काम करणारा कर्मचारी, काम करून घेणारा व्यवस्थापक हा प्रभावशील आहे. तो दर्जाप्रमाणे किंवा अधिक कार्यक्षमतेने प्रत्येक घटकाकडून किंवा स्वतःची कामं पार पडतो, ज्याचमुळे आपली ध्येय उद्दिष्टही वारंवार पूर्ण होतात. पुढचा मुद्दा त्या ठिकाणी सांगितला आहे चांगली सामाजिक प्रतिष्ठा. चांगली सामाजिक प्रतिष्ठा. ज्या वेळेस तुम्ही नियंत्रणाची प्रक्रिया पार पाडतात आणि जी काही मानकीय किंवा जी काही दर्जा तुम्ही ठरवला त्या दर्जाप्रमाणे आपलं काम झालं की नाही याची चाचपणी करतात, त्यात जर दोष असले तर अशी उत्पादनं तुम्ही बाजूला करतात आणि चांगल्यात चांगलं आणि दर्जेदार उत्पादनं समाजाला देण्यासाठी प्रयत्नशील किंवा कटिबद्ध असतात, त्यावेळेस साहजिकच तुमची व्यवसाय संघटना चांगली सामाजिक प्रतिष्ठा निर्माण करू शकते. जी जी काही उत्पादनं आजकाल नामांकित आहे, मग साबण म्हणलं तर आपल्या साहजिकता आपण लाईफबॉय म्हणतो, टूथपेस्ट म्हणलं की आपण कोलगेट म्हणतो, किंवा चॉकलेट आपल्याला म्हणलं तर आपण कॅडबरी हे नाव येतं. काय येतं हे नाव? कारण ह्या उद्योग संघटनांनी आजवर समाजाला अधिक दर्जा, अधिक गुणवत्तापूर्व उत्पादनं कशी जातील याची काळजी घेतली. खराब उत्पादनं त्या ग्राहकापर्यंत जाणार नाही, ती प्रक्रियेतूनच, नियंत्रणाच्या प्रक्रियेतूनच बाजूला फेकली जातील. किंवा आपल्या उत्पादनात काही दोष असले तर ते दोष दूर करून अधिक सुधारितपणा त्या उत्पादनात भविष्यात कसा आणता येईल याबाबत अधिक जागरूकता त्या उत्पादकांनी बाळगलेली आपल्याला बघायला मिळते. आणि त्याचमुळे साहजिकता आपल्याला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते. सरतेशेवटी ग्राहक हा तुमचा शेवटचा समीक्षक असतो. तो तुमची उत्पादनं चाचपतो, वापरतो आणि तो जितका समाधानी असतो तितकी त्याच्या नजरेतून किंवा ग्राहकाच्या दृष्टिकोनातून तुमची सामाजिक प्रतिष्ठा, ज्याला दुसऱ्या भाषेत आपण नावलौकिक गुडविल म्हणू शकतो, तो वाढताना दिसतो. आणि शेवटचा 10वा मुद्दा त्या ठिकाणी महत्त्वामध्ये सांगितला आहे तो आहे मार्गदर्शक म्हणून कार्य. नियंत्रणाची कृती ही मार्गदर्शक म्हणून देखील कार्य पार पाडते. नियंत्रणामध्ये काम करत असताना वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समजतात, वेगवेगळ्या गोष्टींची जाणीव होते. कर्मचाऱ्यांना व्यवस्थापक वारंवार मार्गदर्शन करतात की जेणेकरून त्यांना त्या मानकाप्रमाणे काम करता येईल. मानकाप्रमाणे किंवा दर्जाप्रमाणे काम करताना किंवा ते दर्जा प्राप्त करून घेताना कर्मचाऱ्याच्या मनामध्ये काही शंका असल्या त्या दूर केल्या जातात, किंवा अडचणी येत असतात त्या अडचणी त्याच्या कामातून दूर करून दिल्या जातात. किंवा त्या एकूण नियंत्रण प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यात अनेकदा काही वेळेस दोष राहून जातात. ते दोष का राहिलेत हे आपल्याला समजतात. ते आपण संबंधित विभागाला, संबंधित कर्मचाऱ्याला जाणीव करून देतो तर जेणेकरून भविष्यात ते दोष राहणार नाही. किंवा त्यातून म्हणजे नियंत्रणाच्या प्रक्रियेतून जे जे काही ज्ञान आपल्याला सरतेशेवटी मिळतं ते पॉझिटिव्ह सेन्सने असू द्या किंवा निगेटिव्ह सेन्सने, परंतु ती प्रत्येक गोष्ट आपल्याला ज्ञान प्राप्त करून देते आणि ते ज्ञान आपल्याला आपल्या चुका दुरुस्त करण्यासाठी एक मार्गदर्शक किंवा मार्गदर्शक तत्व म्हणून ते ज्ञानाचा आपण वापर करू शकतो. तर ही एक महत्त्वाची बाब देखील आपण नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून सांगू शकतो की मार्गदर्शकाची भूमिका देखील नियंत्रणाच्या कार्याद्वारे किंवा कृतीद्वारे बजावता येते. तर ही होती नियंत्रणाची महत्त्व
किंबहुना या नियंत्रणाच्या महत्त्वाच्या माध्यमातून आपण प्रकरण क्रमांक 2चा शेवटचा भाग शिकलो असं देखील आपल्याला म्हणता येईल. 2 प्रकरणं आपली संपलेली आहेत. हा व्हिडिओ बऱ्यापैकी मोठा झाला आहे. पुन्हा तेच सांगतो की अनेकदा एखाद्या मुद्द्यामध्ये अडचण वाटली तर व्हिडिओ थोडासा रिवाइंड करून पुन्हा ऐका, जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. पुन्हा भेटूया पुढील नवीन प्रकरण घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.